लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आम्ही आतापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये, तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला। पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाहीये आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे 5 महिन्याचे का 6 महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही, कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही। शासनाची आतापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतली तर त्याचं सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं। तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं, कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत। तसंच सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते। ही रुटीन प्रोसिजर आहे, ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये। योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय। आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग, अन्न व नागरी पुरवठा असेल, कृषी विभाग असेल, तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल, कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही। आता एकच वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेल्या योजना आणून, त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत, पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे। प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा। तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू। सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल, सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे, पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल। आता किती लाडक्या बहिणी संख्या किती आहे त्याबद्दल खूप बऱ्याचशा कमी झालेला आहे। मागच्या महिन्यात एकूण किती महिलांना पैसे दिले? नाही, साधारणपणे जो रेशो आहे तो 2,35,00,000पेक्षा जास्तीच आहे। आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता, पण तो पण 3-5 लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं 2.5 लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं, जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे ते साधारणपणे त्याच आहे। त्यामुळे 2,35,00,000पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत। तिथं लवकरात लवकर नुकसान भरपाई देणं आणि ते तिथलं सर्व जे काही जीवन विस्कळीत झालेलं आहे ते पूर्वपदावर आणणं ही सध्याच्या काळामध्ये किंवा या कालावधीमध्ये शासनाचं प्राधान्य आहे। जवळपास 1 कोटी एकरपेक्षा जास्ती जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे। पंचनाम्याचं काम अजून सुरू आहे। सप्टेंबरपर्यंतचे मला वाटते पंचनामे हे आता येण्याची सुरुवात झालेली आहे। आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा जे काही नुकसान झालं त्याचेही पंचनामे येतील। तर ह्या सगळ्या बाबींमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि आदरणीय अमित शाह साहेबांचाही दौरा झाला। त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आश्वासित केलं आहे की केंद्राकडून पण त्या संदर्भातली मदत येईल। त्याच्यामुळे विभाग म्हणून आम्ही प्रत्येक जो विभाग आहे तो पुढच्या कालावधीमध्ये काही तणावातनं निश्चितपणाने जाणारच आहे, पण त्या तणावातनं जात असताना एका गोष्टीची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की जी काही पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टी झालेली आहे या संकटातून शेतकरी बांधवांना काढणं आणि नागरिकांना काढणं ही सध्याचं प्राधान्य आहे। त्यासोबत आता 32,000 कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर केलेलं आहे, परंतु आता विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत किंवा म्हणतात की अत्यंत तुटपूर्ण जी मदत जी आहे ती केली जाते आहे, पॅकेज उघडून सांगितलं गेलेलं आहे। सरकार कुठेतरी या संपूर्ण मदतीच्या याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता मी
कोकणामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून काम करते. साधारणपणे दरवर्षी आमच्याकडे सुद्धा अतिवृष्टी असेल, चक्रीवादळासारखे संकट येत असतात आणि या संबंध परिस्थितीमध्ये आपण शासन म्हणून कधीही पूर्ण 100% एखाद्याचं झालेलं नुकसान भरपाई देऊ शकत नसतो. त्याच्यामुळे शासन म्हणून आपण एकच गोष्ट करू शकतो की आपण त्यांना आधार देऊ शकतो. उदाहरणार्थ, ज्या घरामध्ये त्या व्यक्ती गमावलेला आहे, या पूर परिस्थितीमध्ये व्यक्ती गमावलेला आहे, ती व्यक्ती तर शासन परत आणू शकत नाही, पोलीस परत आणू शकत नाही, पण आपण एक गोष्ट त्या कुटुंबासाठी करू शकतो की आपण आधार त्यांना देऊ शकतो त्यांचं जीवन पूर्वपदावर येण्याच्या दृष्टिकोनातून.